क्रांतिकारी जय भीम सर्वांना, सर्वांचं व्ही न्यूज चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत। आज सध्या आपण पनवेलच्या रिपब्लिकन सेना कार्यालयामध्ये आहोत आणि त्याच्यामध्ये लाईव्ह येण्याचं मुख्य कारण असं आहे की रिपब्लिकन सेनाची जी घोडदौड आहे ती मोठ्या प्रमाणात सक्रिय रूपात इथे चाललेली आहे। तर आज आपल्यासोबत एक विशेष पॅन्थर ज्यांना म्हटलं जातं सुशीलभाई जाधव आणि आपल्या रायगड जिल्ह्याचे पदाधिकारी सुद्धा आहेत ते आणि त्यांच्या माध्यमातून इथे विविध कामंही चाललेले आहेत। त्याच अनुषंगाने आपल्याला रिपब्लिकन सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज साहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार काही दिवसांपूर्वी आदेश होता त्यांचा की पनवेल तसंच रायगड गुटखामुक्त व तंटामुक्त व्हावं याकरता एक हाक पुकारली होती त्यांनी। तर त्या अनुषंगाने खूप घोडदौड चालली होती रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून आणि कारवाई झाली खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुटखा माफियांवरती कठोर कारवाई करण्यात आली। तर आता पुढची वाटचाल काय असणार तर आपल्यासोबत आहेत सुशीलभाई जाधव। क्रांतिकारी जय भीम। सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय पॅन्थर। प्रथम तुमच्या चॅनलचं मी आभार व्यक्त करतो की तुम्ही बहुजनांच्या न्याय हक्कासाठी जे आंबेडकरी चळवळ पुढे जाण्यासाठी तुमचा नेहमी हा चॅनल काम करत असतो आणि त्यासाठी आमच्या रिपब्लिकन सेना आणि पॅन्थरच्या वतीने तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो। आज तुम्ही खास या पॅन्थरची एक मुलाखत घेण्यासाठी आज तुम्ही इथं आलात। माननीय रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांना, रायगड जिल्ह्याचे उपाध्यक्ष सुफियानभाई मुकादम यांनी या जिल्ह्यामध्ये चाललेल्या जो काळा बाजार आहे या संदर्भात माहिती दिल्यानंतर साहेबांनी त्या ठिकाणी आदेश दिला आम्हाला का रायगड जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत कामं असतील, त्या ठिकाणी गुटखा असेल, काय एमडी असतील, बरेचसे कायदे व्यसनाचे पदार्थ जे काय असतील ते तुम्ही तात्काळ त्याच्यावर बंदी करा। पहिले कायद्याने करा, कायद्याने जर ऐकलं नाही तर ठोकून पण काढा असा आदेश साहेबांनी दिल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही संपूर्ण रायगड जिल्ह्याची आमची रिपब्लिकन सेना सुफियान भाई असतील, आमचे आरिफ भाई असतील, बरीचशी जिल्ह्याची काही कमिटी असेल, या सर्वांना विचारात घेऊन जो काय आमच्या जिल्ह्यामध्ये जी माल येतो त्या मालावर कंट्रोल करण्यासाठी आम्ही एक स्ट्रिक ऑपरेशन म्हणून त्या ठिकाणी राबवलं आणि त्यात पहिल्याच ऑपरेशनला आम्हाला यश आलं। मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गुटखा पकडण्यात आलेला, त्या ठिकाणी ज्या वाहनं होती ती वाहनं देखील त्या ठिकाणी पोलिसांनी जप्त केली। परंतु खंत एकच गोष्टीची वाटते का हे जेव्हा आम्हाला कायदा हातामध्ये घेऊन काम करावं लागतं, आमच्या पाठीमागे पण फॅमिली एक असते, तरीसुद्धा आम्हाला एक टोकाचं पाऊल उचलावं लागतं। याचं कारण म्हणजे पोलिसांचा याच्यामध्ये असलेला हलगर्जीपणा। म्हणून तुमच्या माध्यमातून सांगतो, हलगर्जीपणा म्हटलं जाईल का साठोलोट म्हटलं जाईल? साठेलोट तर यांचं 100% आहे एकमेकांशी। का साठेलोट असल्याशिवाय एवढं मोठं अभय, आता सपोज आपण या ठिकाणी राहतोय आणि या ठिकाणी आपण सर्व एकत्र राहत असताना एक तिसरा व्यक्ती या ठिकाणी येतोय आणि मोठा गैरस्फोट करतो, म्हणजे हे पोलिसांचा अभय असल्या कारणाने हा इतका मोठा काय बोलतात त्याला व्यापार असेल, काराबाजार असेल, या सर्व गोष्टी चालण्याचं कारण हे पोलिसांचा अभय असल्याशिवाय चालू शकत नाही असा आमचा आरोप आहे या ठिकाणी। मोहल्ल्यातील विविध प्रश्न सुद्धा आहेत। आता मध्यंतरी पाणी भरलं होतं पूर्णपणे, त्याच्या कसं पाहता? एमएससीबी पण दुर्लक्ष करते, महानगरपालिका पण दुर्लक्ष करते, पण दुहेरी कर सगळे घेतात, ह्याच्याकडे कसं पाहताय? महानगरपालिका फक्त जिथं गरिबांची घरं असतील तिथं तोंड्यामध्ये व्यस्त आहे। जिथं आमदार खासदार हे चांगले मोठे मोठे नेते असतील यांचा कुठल्याही प्रकारचे कर नसतो, यांना मस्तपैकी चांगल्या सोयी देणार। आणि मोहल्ल्याकडे असं का बघितलं जातं? मला तर असं वाटतंय ह्या आयुक्ताला मुस्लिम समाजाबद्दल काहीतरी द्वेष आहे का काय? कारण का जेव्हा जेव्हा मुस्लिम समाजाची वेळ येते तेव्हा तेव्हा यांची भूमिका ही दुय्यम भूमिका असते। आता तुम्ही आमदाराच्या घरासमोर जर पाणी सचला तर 2 मिनिटांमध्ये ते साफ होईल, पण मोहल्ल्यामध्ये महिनाभर जाईल तरी हे साफ करणार नाही। कारण मुस्लिम समाजाबद्दल या आयुक्ताला काही दोष आहे का काय हा आम्हाला एकदा चेक करावं लागेल। असं पॅन्थर म्हणून आपली काय भूमिका असणार या विषयावर? आम्ही लिगल पहिले फाईट करू, लिगलनी जर उत्तर भेटलं नाही तर हा पाणी टँकरने उचलून आयुक्ताच्या गाडीवर फेकून देऊ। बरं सुशीलभाई, आता नुकतंच 11 तारखेला उदयपूर फाइल्स म्हणून जो चित्रपट रिलीज होणार आहे त्याकडे आपण कसं पाहताय? काय आव्हान असणारा मुसलमान आपले भाई आहेत, मुस्लिम भाई आहेत जे, तर त्यांच्या भावना खूप मोठ्या प्रमाणात दुखवले जाणार आहेत।
तर ह्याला कसं पाहताय, पॅन्थरची भूमिका काय? 11 तारखेला जो काही चित्रपट या महाराष्ट्रामध्ये एका देशामध्ये रिलीज होणार आहे, तर चुकीच्या पद्धतीने मोहम्मद पैगंबर साहब यांच्याबद्दल चुकीची माहिती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि त्याच्याबद्दल यांचं फक्त एकच इंटेन्शन आहे, इलेक्शन आलं, राजकारण आलं, मुस्लिम समाजाच्या तरुणांची डोकी फिरवायची, मग ते रस्त्यावर उतरल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील आणि गुन्हे दाखल झाल्यानंतर हे समाज कसा पाठीमागे जाईल, ह्या कारणाने दंगल नेहमी घडू दे आणि कुठल्या तरी विषयाला वेगळं वळण लागेल, ट्रॅक लागेल महाराष्ट्रामध्ये. मूळ मुद्द्याकडे येणार नाही. पब्लिक रोटी आणि लोकांच्या सुविधा असतात त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी हा चाललाय का? मला असं वाटतंय, जो काय 78 लाखाचा घोटाळा बाळासाहेब आंबेडकरांनी सरकार कोर्टाच्या माध्यमातून बाळासाहेबांनी निदर्शनात लोकांच्या आणलेला आहे, तो वळवण्यासाठी हा काही मुद्दा या ठिकाणी चालू असेल किंवा म्हणजे तो काही घोटाळा आहे त्याच्या माध्यमातून आमदार खासदार निवडून आले आणि त्याला लक्ष न केंद्रित करण्यासाठी हा मुद्दा देखील त्यांनी वळवला असेल. आणि आम्ही तुमच्या माध्यमातून आवाहन करतोय का महाराष्ट्रामधल्या मुस्लिम समाजाच्या बडे लिडरला आवाहन करतोय, त्यांच्यासोबत संपूर्ण बहुजन समाज जेबीमवाले उभे असणार आहेत, स्वतः आनंदराज साहेब देखील स्वतः उभे असणार आहेत. मुस्लिम समाजाच्या कुठल्याही व्यक्तीला जर त्रास देण्याचं काम केलं, दोन जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलं, ते चित्रपट तर आम्ही फोडूच, पोलिसांचा आम्ही त्या ठिकाणी फक्त सन्मान करतो. जर तो चित्रपट रिलीज झाला आणि त्याच्यामध्ये या पनवेल शहरामध्ये बऱ्याचपैकी ठिकाणी मुस्लिम समाज राहतो आणि इथं जर त्यांना टार्गेट करण्यात आलं, उद्या इथं मोठी दंगल घडवण्यात आली, तर त्याला जबाबदार इथले हे अधिकारी प्रशासन असेल आणि ते थिएटरवाले असतील. आणि थिएटरवाल्याला आम्ही या ठिकाणी तुमच्यामधून आवाहन करतोय, हा त्यांना जाऊन न्यूज दाखवा, बाबांनो असा चुकीच्या पद्धतीने चित्रपट या ठिकाणी रिलीज झाला तर तुझा थिएटर तर पहिले फोडलंच, पण तुला फोडल्या दिवस राहणार नाही मी. बरं, आता जशा प्रकारे MD आहे, गुटखा आहे, चरस आहे, गांजा आहे, तो बॉर्डरमधून महाराष्ट्रामध्ये येतो कसा? आणि पूर्ण या नगरीमध्ये जिथे कॉलेज कॅम्पस आहे तिथे मोठे मोठे पेडलर्स असतात, ते अजूनही थांबलेले नाही. सुशीलभाई, कसं पाहताय? जे काय ज्या अंडरटेकिंगमध्ये मंत्री असतात जिरवल साहेबांचा याला मोठा पाठबळ हात असू शकतो असा आम्ही या ठिकाणी आरोप करतो. जिरवल साहेबांनी याच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे. गुजरात, सुरतमधून जो आमच्या महाराष्ट्रामध्ये माल येतो, महाराष्ट्रावर याला बंदी आहे, तर बॉर्डरवर देखील चांगल्या प्रकारे चेकिंग झाली पाहिजे आणि तो काय माल येतो जिरवल साहेबांनी याच्यावर लक्ष देऊन त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे असं आम्ही त्यांना एक तुमच्या माध्यमातून निवेदन देतो. नाहीतर जिरवल साहेबांचं माझं घर काही लांब नाही, नाशिक मला फक्त 1-2-2.5 रस्ता आहे, त्यांच्या घरासमोर जाऊन आम्ही हा सगळा प्रकार उघडीस आणून त्यांच्यावर नारेबाजी करू. का इथले मुख्यमंत्री आणि इथले स्थानिक आमदार या गोष्टीला खतपाणी घालत असेल? खतपाणी घातल्याशिवाय एवढी मोठी कामं होत नाही. प्रत्येक गोष्टीला कुणाचा ना कुणाचा हात असतो. जसा मोठ्या भावाला मोठं करण्यासाठी बारक्या भावाचा किंवा आपल्या घरातल्या लोकांचा हात असतो, तसंच एखाद्या अनधिकृत माणसाला बिल्डिंग बांधण्यासाठी एखाद्या आमदाराचा हात असतो. त्याच प्रकारे